आज कॉक्रोच जनता पार्टी संसदेवर मोर्चा काढणार आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी बरीच आक्रमक झाली आहे। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संसद परिसरासह जंतर मंतरवर सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। अभिजित दिपके यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा वाढताय, तर शांती मोर्चामध्ये येताना गुलाबाचं फूल, गांधीजींचा फोटो, आंबेडकरांचा फोटो किंवा संविधानाची प्रत सोबत ठेवा असं आवाहन अभिजित दिपकेंनी केलंय। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला अद्याप परवानगी मिळालेली नाही। जंतर मंतरवर मोठ्या संख्येने तरुणी जमायला सुरुवात झाली आहे। राजधानी दिल्लीतल्या जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टी आणि युवकांचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज संसदेपर्यंत मार्च म्हणजेच मोर्चा काढण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। मात्र त्या मोर्चाला अजूनही परवानगी देण्यात आलेली नाही आहे। आपण पुढारी न्यूजवर राजधानी दिल्लीतली थेट दृश्य पाहतोय। जंतर मंतरवरची अशा पद्धतीचं हे एक साखळी जी आहे साखळी जी आहे ती करण्यात आलेली आहे। पोलिसांची साखळी ही आहे आणि याच्या पाठीमागे जर पाहिलं तर हा केरला हाऊसकडे जाणारा रस्ता आहे। म्हणजे संसदेकडे जायचं झालं तर याच रस्त्यावरून जायला लागतं। मात्र दोन ठिकाणी बॅरिकेटिंग त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या पलीकडे जायला आंदोलक पोहोचू नयेत याची काळजी पुरेपूर खरं तर पोलिसांनी घेतली। आणि आपण समोर जर पाहिलं तर हेच मुख्य व्यासपीठ आहे ज्या ठिकाणी अभिजित दिपके यांच्यासह सगळे जे आंदोलन आहे ते उपोषण आहे जे आहेत ते या ठिकाणी सुरू आहे। हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन हे युवक देशातल्या अनेक कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी दाखल झाले आहेत। प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे नीट पेपर फुटल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हे सगळे हजारो युवक जे आहेत ते आंदोलन करतायत। आणि आजही आपण पाहतोय की अजून मोर्चाला सुरुवात नाही, परवानगी देखील देण्यात आली नाही। मात्र मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे किंवा जी सिक्युरिटी आहे ती या जंतर मंतरवर पाहायला मिळते। मोबाईल कमांड अँड कंट्रोल व्हेकल जी आहे दिल्ली पोलिसांची ती देखील या ठिकाणी आणण्यात आलेली आहे। आणि आता हे युवक हळूहळू जंतर मंतरवर दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन घोषणाबाजी करत आतापासूनच हे सगळे युवक जे आहेत ते जंतर मंतरवर दाखल होत आहेत। मात्र महत्वाचं हेच आहे की हा मोर्चा निघू नये यासाठी सुरक्षा दलांनी पुरेपूर प्रयत्न केलेले आहेत। त्यामुळे अभिजित दिपके यांच्यासह कॉक्रोच जनता पार्टीची पुढची नेमकी भूमिका काय असणार आहे हे बघणं महत्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंतसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।